सर्वांना जय शिवराय. रायबा स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या आंब्याच्या बागेकडे आलेलो आहे आणि आज आंब्याच्या बागेला आपल्याला बोर्डो मिश्रण लावायचं आहे. तर बोर्डो मिश्रण म्हणजे काय, ते कशासाठी लावलं जातं, त्याचा उपयोग काय, तर याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. तर बोर्डो मिश्रण कसं तयार करायचं, ते का लावलं जातं, तर आंबा, चिक्कू, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष इत्यादी जे फळवर्गीय झाडं आहेत त्यांना बुरशी होऊ नये, सूक्ष्मजीवांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्यांना कोणती कीड लागू नये याच्या संरक्षणासाठी ते बोर्डो मिश्रण झाडाच्या खोडाच्या खाली लावलं जातं. आणि या सर्व गोष्टीमुळं बोर्डो मिश्रणमुळं ह्या झाडांचं संरक्षण होतं. झाडांना बुरशी लागत नाही, कीड लागत नाही, कोणतेही सूक्ष्मजीव असतील, कीटक असतील, त्यामुळं झाडाचं नुकसान होत नाही. त्यामुळं प्रत्येक शेतकरी किंवा जो बाग तयार करणार आहे, कोणतीही फळबाग असो, मग चिक्कू असो, आंबा असो, डाळिंब असो, संत्री असो, या सर्वांना तो बोर्डो मिश्रण लावून घेतो. आणि त्यासाठीच आज मी वरती आलेलो आहे. खरं तर मी बोर्डो मिश्रण घरून तयार करूनच आणलं आहे, कारण वरती जाऊन तयार करण्यापेक्षा घरी तयार करू म्हटलं. तर या बोर्डो मिश्रण कसं तयार केलं जातं, तर त्यासाठी मोरचूद लागतं. मोरचूद म्हणजे ते निळे स्फटिक किडे असतात ते. त्यानंतर कळीचा चुना लागतो, पाणी लागतं. तर तुम्ही जर 1 किलो मोरचूद घेतलं तर त्यासाठी 1 किलो चुना पण लागणार. तर 5 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 1 किलो मोरचूद मिसळू शकता. त्यानंतर दुसऱ्या 5 लिटरच्या पाण्यामध्ये तुम्ही चुना मिसळू शकता. हे तुम्हाला सर्व प्लॅस्टिकच्या भांड्यातच मिसळायचं. 2 बादल्या घ्यायच्या, त्या 2 बादल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मोरचूद आणि चुना हा मिक्स करायचा. त्यानंतर दोन्ही मिश्रण एकत्रित ढवळून घ्यायचे चांगले प्रत्येक भांड्यामध्ये. त्यानंतर दोन्ही मिश्रण एका घामेल्यामध्ये टाकून घ्यायचे. प्लॅस्टिकच्याच घामेल्यामध्ये दोन्ही मिश्रण एकत्र ओतून घ्यायचे. एकत्र त्याला चांगलं खलून घ्यायचं. ते मग त्यानंतर ते बोर्डो मिश्रण तयार होतं. आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना कॅनॉन, रोगारा टाईप काहीतरी आपण कॅनॉन किंवा प्रोपेक्स अशा प्रकारचं काहीतरी त्यामध्ये 20 ml टाकून ते ढवळून घेऊ शकतो. आणि त्यानंतर ते मिश्रण ना आपण झाडांना लावायचं असतं. अशा प्रकारे मी आज आपल्या आंब्याच्या बागेत आलो आहे आणि या ठिकाणी आपण हे बोर्डो मिश्रण झाडांना लावणार आहे. तुम्हाला दाखवत मी घरूनच तयार करून आणले. अशा प्रकारचे मिश्रण तयार झाले. बोर्डो मिश्रण हे घरीच तयार करून आणलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते काही मी दाखवू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारे हे अशा प्रकारचे निळत राहून तयार झालेले आहे. आणि चांगल्या प्रकारचे काही काठी आहे, चांगल्या प्रकारचे ढवळून घेतले. आणि ते लावण्यासाठी मी हा रोलिंगचा एक ब्रश आणलेला आहे आणि हा एक ब्रश आणलेला आहे. आता या जसं शक्य होईल तसं या ब्रशचा वापर करून मी या झाडांना ते बोर्डो मिश्रण लावून घेणार आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्याला किंवा फळबाग जो तयार करतो त्या शेतकऱ्याला सांगणंच आहे, बोर्डो मिश्रणचा वापर प्रत्येकाने नक्की करा, जेणेकरून आपली झाडे चांगली तंदुरुस्त राहतील, व्यवस्थित राहतील. त्यांचा कोणत्याही कीटकनाशकपासून किंवा किड्यापासून त्याला नुकसान होणार नाही, त्याची व्यवस्थित निगा राखली जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आपलं आता बोर्डो मिश्रण लावायला मी सुरुवात करतो. अशा पद्धतीने आपण हे बोर्डो मिश्रण लावलेले आहे झाडाच्या खोडाला, इकडे खालच्या साईडला.